असेल पियुष इलेव्हन संघ आणि दुसरीकडे असेल भूमिक स्वास्तिक इलेव्हन हा संघ. 5 षटकांचा सामना, त्यामुळे थोडस फास्ट खेळायचं प्लीज, जास्त उशीर करू नका. गोलंदाजी ट्रॅक वरती मार्क पाहायला मिळतोय षटक क्रमांक 1 मध्ये भूमिक स्वास्तिक इलेव्हन या संघाच्या माध्यमातून आणि स्ट्राईक एंडला बॅटर रियाज. चला करण, आपण कुठे असेल तर लवकर या इकडे समालोचन कक्षामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन रियाज. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. विश यू ऑल द वे. शूट द गेम. क्वालिटी क्रिकेट मैदानच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पियुष इलेव्हन संघाची बॅटिंग, त्यानंतर क्षेत्ररक्षण भूमिक स्वास्तिक इलेव्हन संघाची. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती मार्क आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंगला बॅट्समन रियाज. यावेळेस बॅटची कडा लागले आणि एक धाव देखील कंप्लीट होतो. संघाचा देखील श्रीगणेश होतो आणि स्वतःचा देखील अकाउंट ओपन करतो एका धावेच्या मदतीने आणि धावसंख्या आता धाव फलकावरती 1 याकडे. यावेळेस हाफ ट्रॅकर ऑन साइडला विकेट. आक्रमण चढवलं गेलंय गोलंदाज मार्क वरती आणि चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येतोय तरुण भाई यांच्या बॅट मधनं. मी आधीच म्हटलं होतं नेहमी सराव करत राहतात सोमवार ते शनिवार या क्रीडांगणावरती. महाराष्ट्र असो, वरप असो किंवा उल्हासनगर असो, सर्व खेळाडू सराव करताना पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो, थोडीशी टक्कर पाहायला मिळते. रियाज यांच्या माध्यमातून झालेली चूक बघा, थोडस बघायचं. इजा झाली असेल तर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. आणि मिळेल 1 धाव. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल 8 धावा धाव फलकावरती. आता स्ट्रायकिंगला बॅट्समन रियाज. गोलंदाजी ट्रॅक वरती मार्क. यावेळेस समोरच्या दिशेने इनसाइड आउटचा फटका मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार. रियाजच्या बॅट मधनं दाखवतोय ब्रँड. षटकार. यावेळेस अजून एक लॉंग ऑफच्या वरून या इनिंग मधील तिसरा षटकार पाहायला मिळतोय. रियाजच्या बॅटमधून 2 आले, तरुणांच्या बॅटमधून 1 आलाय आणि धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावरती आपल्याला या षटकाराच्या मदतीने पुढे सरकेल 20 धावा तब्बल तुटून पडल्यात या षटकामध्ये. गोलंदाजीवरती मार्क यांच्यावरती चांगली बॅटिंग होते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. चांगली धावसंख्या बनवली आहे. 5 षटकांचा सामना, त्यामुळे 70 ते 75 धावा बनवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल पियुष इलेव्हन संघाचा. परंतु त्यांच्या सामने तेवढंच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय भूमिक स्वास्तिक इलेव्हन संघ. मागील सीएम स्पर्धेमध्ये हनीबनी या नावाने खेळत होता आणि तिथे तृतीय क्रमांक पटकावला होता या हनीबनी इलेव्हन संघाने. चांगली कामगिरी राहिली होती अर्जुनची त्या स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रियाज. बॅक टू बॅक 2 तर आल्या, तिसरा येईल का? यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलाय आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं होतं पतन.
यष्टा उद्ध्वस्त केले जातात मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का लागेल टीम पियुष संघाला. रियाज बॅक टू द पवेलियन. चांगली फटकेबाजी केली होती त्यानंतर यष्टीचा चेंडू ट्रॅव्हल होऊन थेट यष्टीरक्षक अर्जुनच्या हातामध्ये विसवला आणि फलंदाज बाद झाला. सफलता मिळते या षटकामध्ये. पहिला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा दाफलकावरती जरूर मार्क मिळेल. 20 धावा खाल्यात परंतु एक चांगला फलंदाज बाद केला रियाजच्या स्वरूपात. बॅटर मैदानच्या आतमध्ये अनिल होता बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. मयूर होते षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 20 धावा खर्च केल्यात गोलंदाज मार्क वरती. चांगली धावसंख्या बनवली आतापर्यंत पियुष संघाने. 5 षटकांचा सामना जरूर नक्कीच आहे. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल निर्माण केली आहे. आता स्ट्रायकीला बॅट्समन तरुण आपल्याला पाहायला मिळतील. तरुणकडे दांडगा अनुभव आहे आणि तो अनुभव आता सिद्ध करावा लागेल या सामन्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर. यावेळेस पुन्हा एकदा लेफ्टिंग खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत अर्जुन यष्टीरक्षक चेंडू उचलण्यासाठी आणि मिळेल एक धाव. 21 धाव धावफलकावरती. गणपती बाप्पाचा शुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती. 21 मोदक नक्कीच बाप्पाला आपण प्रदान करतोय. 30 धाव संख्या आता पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. 21 या आकड्यावरती. आता स्ट्रायकीला बॅट्समन अनिल. पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. यावेळेस चेंडू उसळी प्राप्त करत नाही. डीप राहतोय आणि थेट यष्टीरक्षक अर्जुन यांच्या हातामध्ये विसवला आणि डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. गुड कमबॅक राहिले गोलंदाज मयूरचं या षटकामध्ये. चांगली चेंडू गोलंदाजी करतोय. 2 चेंडू हाताला एक धाव खर्च केली आहे. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा नो चेंडू ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतं आपल्याला. या पुढीलचा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोली पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतील बॅटर अनिल तितकंच पाहणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतं मयूर. यावेळेस आता चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय गोलंदाज. दुसरा न चेंडू होतोय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती. आता फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतील बॅटर अनिल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मागील चेंडू हिट करून टाकला होता गोलंदाज मयूरने आणि तो चेंडू डॉट आला होता परंतु आता या चेंडूवरती मोठे फटके मारण्याचे तुमच्याकडे मुभा आहे. संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. धावाच्या स्वरूपात वाद होईल फलंदाज. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि हा देखील चेंडू आलाय निर्धाव. चांगली गोलंदाजी होते. या षटकाचा विचार केला ना आतापर्यंत गोलंदाजाची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस समोरच्या दिशेने प्रहार करतात लॉंगॉनच्या दिशेने आणि चेंडू थांबलाय मैदानाच्या आतमध्ये. टिपला जाईल. संपला बॅटर अनिलचा खेळ. विकेटचा होतो पतन. धक्का क्रमांक दुसरा टीम पियुष संघाला. फलंदाज होईल बाद.
आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता आलोक पाहायला मिळतील. बॅटिंग करण्यासाठी येतील मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का लागला अनिलच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी करते या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू, पुन्हा एकदा 2 वाईट चेंडू, त्यानंतर डॉट चेंडू आणि विकेट. म्हणजे असे टोटल 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवरती. गोलंदाज मयूरच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली या षटकामध्ये. धावांना ब्रेक लावण्याचं काम जरूर चालू आहे. तर एकीकडे देखील सलामीला आलेला फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तरुण एक लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 20 धावा लावल्या आणि या षटकामध्ये फक्त 5 चेंडू हाताळल्यात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील 3 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर हे गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. आता स्ट्राईक वरती बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती आलोक आलाय. यावेळेस पुन्हा एकदा सोडून देत आहेत आणि पंच आमच्याकडे वळतायत. अभिषेक सरांचा इशारा येतोय. व्हाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्या खर्च केली गेली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळतात आणि मिळेल 1 धाव. आणि षटक क्रमांक 2चा देखील खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळेल धाव फलकावरती फक्त आणि फक्त 25 धावा. या षटकामध्ये 5 धावांचं षटक हाताळलं गोलंदाज. 26 धावा धाव फलकावरती. 6 धावा आल्या या षटकामध्ये. स्पर्धा आपण पाहतोय पियुष विलेन ट्रॉफी दिवस क्रमांक 2 मेगा फायनलचा दिवस. अजय येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. 26 धावा धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्त. स्ट्रायकिंगला बॅट्समन आलोक. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसला बॅटर आलोकचा आणि डॉट चेंडूने सुरुवात केली या मॅच मध्ये. गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅक होते. अजयने चांगली गोलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. परंतु या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू पर्यंत नो मॅच लँड मध्ये एकदम मिळतीये. यष्टीरक्षक जातात चेंडू पर्यंत. अर्जुन तोपर्यंत मिळेल सिंगल धाव. सिंगल धावच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. 27 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंगला बॅट्समन तरुण भाई. यावेळेस अजून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु झेलपर्यंत पोहोचतील का? झेलपर्यंत पोहोचत नाही. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये त्यांच्या आवाजाच्या बाहेर. 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. 29 धावा धाव फलकावरती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं तर तरुण आलोक भाई यांच्या माध्यमातून. अजूनही 15 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस थोडासा धोक्याला लागतोय चेंडू. त्या प्रकारची धाव घेतली जात मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी नेहमीच राहिली अजयच्या माध्यमातून.
यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, भर वेगाने हाताळला होता आणि स्किट होऊन पुन्हा एकदा मिळेल. एका धावच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. 30 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत गोलंदाजच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मार्कने 20 धावा खर्च केल्या, त्यानंतर रियाजची विकेट कॅरी केली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 6 धावा खर्च केल्या गोलंदाज मयूरने, आणि तिथून देखील अनिलची विकेट कॅरी केली. आणि आता धावांना ब्रेक लावण्याचं काम जरूर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल अजय. गोलंदाजी ड्रायव्हर स्ट्रायकरला बॅट्समन आलोक. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. शरीरापासून दूर ठेवलं जातं आणि षटक क्रमांक 3चा देखील खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पीयूष विलियम्स संघाची 30. 12 चेंडूंचा जर विचार केला ना, 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. दोन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकात 20 धावा कुठून काढल्या होत्या, त्यानंतर चांगली कामगिरी राहिली. गोलंदाज अजय आणि मयूरच्या माध्यमातून फक्त 10 धावा खर्च करण्यात आल्या. धावांना ब्रेक लावलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती अर्जुन येतोय गोलंदाजीसाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अर्जुन येतोय. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता तरुणांनी आणि प्रयत्न फसला आणि डॉट चेंडू येतो मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात तर चांगली केली आहे, शेवट कशा प्रकारचे करतील ते देखील पाहणं गरजेचे आहे. यावेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर अगोदरच बॅट फिरवली होती चेंडू येण्याच्या अगोदर, आणि पुन्हा एकदा सलगचा हा येतोय. दुसरा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अर्जुनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस पुन्हा एकदा फलकाचा प्रयत्न वारंवार. यावेळेस पंचांचा इशारा. चला, पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालचा ना व्यंकट चला, आपण पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाही. पंचांचा जो इशारा असेल ते देतील. चला, पंचांचा जो काही निर्णय असेल ते कळवतील आमच्यापर्यंत. चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये गोलंदाज अर्जुन. वाईट चेंडू असेल, ओके. वाईट चेंडू आहे मैदानच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची काढा, झेलची संधी असेल. झेल पडतो नोमॅन्स लँड मध्ये. एसटी रक्षक पोहोचतात व्यंकट चेंडू उचलण्यासाठी आणि मिळेल पुन्हा एकदा एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. बत्तीस धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची काढा. बॅटचं प्रॉपर होत नाही कनेक्शन. दरम्यान रिझनला चाललाय चेंडू आणि मिळेल पुन्हा एकदा एक धाव. शांत ठेवलं जातं या षटकामध्ये देखील अर्जुनच्या माध्यमातून. धावा येत नाहीत. धावा कशा होत पण त्या मैदानच्या आतमध्ये यायला पाहिजेत पीयूष विलियम्स संघासाठी. अजूनही 2 चेंडू शिल्लक.
यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची काढायला डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता आणि मिळेल पुन्हा एकदा एक धाव. चौतीस धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी सातत्याने राहिले तिन्ही गोलंदाजी मयूर असो की अजय असो आणि अर्जुन चांगली गोलंदाजी राहिले. जरूर मारते 20 धावा खाल्या त्यानंतर सुरेख कमबॅक राहिले. यावेळेस खेचून मारला सुरेख लेंथ खेचली आणि पिकअप केला. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार येतोय आलोकच्या बॅग मधनं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता पाहायला मिळेल धाव फलकावरती. चाळीस धावा धाव फलकावरती. चार षटकांच्या समाप्तीने 40 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते पियुष विलियन या संघाची. या षटकामध्ये पुन्हा एकदा अजय येतात शेवटचं षटक हाताळण्यासाठी. ज्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर अजयने तोच अजय आता पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समन तरुण आता पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा पॅड वरती चेंडू आदळला. एकदा तर कंप्लीट केली आहे आणि दुसरीसाठी जातील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट होतोय अर्जुनच्या. चांगली कामगिरी राहिली. सुपर संडे ग्रँड फिनाल आहे आणि हा सामना क्रमांक दुसरा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज अजय. यावेळेस बॅटची काढा लागली आहे. अजून एक विकेट होतो पटकन. 1 मोर विकेट घेऊन फलंदाज बाद. सुभाष बॅक टू द पवेलियन. बॅटर आता मैदानच्या आतमध्ये आहे. मंदार येतात बॅटिंग करण्यासाठी. 41 होत यात. चांगली कामगिरी करावी लागेल मंदारला या मॅच मध्ये आणि मंदार मध्ये ती क्षमता आहे. सज्ज होते गोलंदाज अजय. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न वर वेगाने चेंडू हाताळला होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि येतोय निर्धावाच्या स्वरूपात. डॉट चेंडू. चांगलं कमबॅक राहिलं पहिल्या षटकामध्ये 20. त्यानंतर 6 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा 4 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा 10 धावा. 40 आणि शेवटचं षटक पाहायला मिळतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू. पूल करण्याचा प्रयत्न. व्हाईटचा इशारा पाहायला मिळतो पंचांचा. अतिरिक्त बाउन्स होता या चेंडू मध्ये आणि पंचाने हाईट फॅक्टर देखील चेक केला आणि 1 बाउन्सचा इशारा देखील येतोय आणि मिळेल व्हाईटच्या सोबत एक धाव. धावाची संधी. फलंदाज होतोय बाद. विकेटचं होतोय पतन. बॅट्समन किरण येतो मैदानच्या आतमध्ये. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे आणि मिळती एकदा. दुसरीसाठी जातील आणि आता दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरीसाठी जात आहेत पण तो तिसरीसाठी बॅकिंग घेतात व्यंकट आणि मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 44 धावा धाव फलकावरती.
यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू थांबला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. 2 धावा किल कंप्लीट. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकेल 2च्या मदतीने. 46 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. टार्गेट सेट बॉक्स मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती धावा किती येत आहेत ते देखील बघणं गरजेचे आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन आलोकच्या बाजूने एक षटकार आला होता. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू पडेल पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये. दुसरी जायचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट. चांगलं बॅकिंग आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनच्या माध्यमातून. आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 48 धावा धावफलकावरती आणि 49 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये भौमिक स्वस्तिक या संघासमोर.
दुसऱ्या सत्रामध्ये होईल सुरुवात. 49 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये आणि सलामीसाठी आलाय फलंदाज अर्जुनला आपण पाहू शकता. शरद पाहायला मिळतो स्ट्रायकर बॅट्समन आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गौरव. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेने प्रहार केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. क्रिकेट मधला सर्वाधिक सेफ फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार चौकार. चौकार येतोय शरदच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती. चौकारने स्वागत केले गोलंदाज गौरवचं. यावेळेस शॉर्ट टर्म पद्धतीचा चेंडू होता आणि पंचांच्या हात समांतर धावा मिळतील अवांतर एक्स्ट्राची धाव खर्च केली गेली. पहिले चेंडू होती चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू होती वाईट. दबाव पाहायला मिळतो गोलंदाज गौरव वरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुड कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. क्विक रिप्लाय गोलंदाज गौरवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू होती चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू होती वाईट आणि हा चेंडू देखील आता डॉट येतो. मैदानच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस बॅटची काढा लागली पण तो चेंडू आवाक्याच्या बाहेर यष्टीरक्षक तरुणांच्या माध्यमातून आणि फायनलच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कॅपच्या माध्यमातून एकदा मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या पुढे सर केल्याच्या मदतीने 6 या आकड्यावरती. 3 चेंडू 6 धाव फलकावरती. आता स्ट्राईक करते बॅट्समन अर्जुनला पाहू शकता. कशा प्रकारची कामगिरी करतोय अर्जुन ते देखील पाहणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये 49 चा टार्गेट चेस करायचंय आणि त्यांच्या समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ पियुष विलन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जेंटल टच करतायत. थर्ड मॅन रिझनला कोणताच खेळाडू नाहीये. दोन क्षेत्ररक्षक आहेत चेंडू उचलण्यासाठी आणि मिळतील पुन्हा एकदा 2 कंप्लीट होतील धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 8 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतोय. सिंगल डबलला आता प्राधान्य दिले जात आहे या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला अर्जुनचा आणि चेंडू येतोय निर्धाव. चांगलं कमबॅक पाहायला मिळते आता या षटकामध्ये. पहिले चेंडू चौकार आला होता, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा 2 आणि हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी होते गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा स्वीपर कव्हरला खेळतात. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा एकवटल्या टीम भौमिक इलेव्हन स्वस्तिक या संघाने.
षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज मंदार येतोय. आता यष्टीरक्षक चेंज पाहायला मिळत आहेत. लॉंगॉनच्या दिशेने तरुण आता यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडत असताना आता पाहायला मिळते आलोक. स्ट्रायकिंगला बॅट्समन शनदने चांगली कामगिरी केली होती. चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. फुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या चेंडू येत ना बॅटवरती आणि मिळेल या चेंडूवरती एक धाव. धावफलकावरती धावा आता पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती. अजूनही 36 धावांची गरज आहे मॅच मध्ये. इथून एखादी विकेट कॅरी करावी लागेल तोपर्यंत सामन्यामध्ये शिरकाव होणार नाहीये. स्ट्रायकिंगला बॅट्समन अर्जुन देखील सेन्सिबल क्रिकेट खेळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पंच करतायत. एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरला नजाकत द्वारा फटका. मंदारवरती चढवलं जाते आक्रमण आणि चेंडू होतो सीमारेषा बाहेर. षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस अजून एक स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक येतो. 2-0 सेकंड सिक्सर अर्जुनच्या पॅट मधनं. चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये चौकार षटकाराची आतिषबाजी पाहायला मिळते. अर्जुनच्या माध्यमातून 25 धावा धावफलकावरती. 24 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज मंदार. अजून एक शॉर्ट ऑफ लेंथ किचली पिकअप केली आणि तिसरा आता पाहायला मिळतोय अर्जुनच्या बॅटमधनं. षटकारांची मोहर लगावली जाते. मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक देखील कंप्लीट होते आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न बसलाय. डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. आता सुटकेचा श्वास घेतला असेल गोलंदाज मंदारने. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय आणि षटक क्रमांक 2 चा देखील खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती. समीकरणाचं रन बॉल इक्वेशन 18 चेंडू शिल्लक 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. या षटकामध्ये जर विचार केला ना तब्बल 19 धावा पाहायला मिळाल्या. 3 षटकार 1 सिंगल. चांगली कामगिरी राहिली बॅटर अर्जुनची. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव येतील षटक क्रमांक 3 मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होते गौरव. स्ट्रायकिंगला बॅटर शरदने देखील चेंडू खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. अनिलच्या माध्यमातून चेंडू अडवलाय आणि मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावरती. फक्त औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. 16 चेंडू 15 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळतात आणि चेंडू होईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार अर्जुनच्या बॅटमधनं. चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. चौकार षटकार पाहायला मिळतात. सिंगल डबल देखील तितकंच प्राधान्य देतात आणि मोठमोठ्या संघामध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो अर्जुन पुन्हा एकदा स्ट्रायकरला असेल.
यावेळेस अजून एक प्रहार करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसले आणि डॉट चेंडूची समाप्ती होतीये. डॉट चेंडू येतो मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू शिल्लक, 11 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेस शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय आणि डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चेंडू शिल्लक असेल. 11 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणि यावेळेस एकदा तर कंप्लीट दुसरीसाठी जाण्याचा प्रयत्न होता आणि नकार देत असताना मिळेल वाईट. आणि एक धाव देखील मिळतीये, 2 धावा मिळतील. स्ट्रायकिंगला बॅट्समन शनद यावेळेस डोक्यावरती जाऊन चेंडू आदळलाय आणि मिळेल एक धाव. धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावरती आपल्याला 41 धावा. अजून 8 धावांची गरज या मॅच मध्ये. 12 चेंडू शिल्लक, 8 धावसंख्येची गरज. रियाज येतोय. यावेळेस रियाजचा देखील भाऊ स्वागत केला. सीमा रेषावर षटकार. 2 धावांची गरज या मॅच मध्ये. विष्णुभाई देखील विचारतायत की सामना कधी संपणार आणि सामना आता संपण्याच्या दिशेने आता पाहायला मिळतो. स्वीपर कव्हरला चांगला स्ट्रोक आणि तो देखील जाईल सीमा पार. चौकारने हा सामना फिनिश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टफ लक देऊ आपण पियुष विलन या संघाला.